नमस्ते बाबा. नमस्ते मॅडम. तुम्हाला आपल्या सेंटरमध्ये येताना काय काय म्हणजे काय काय त्रास होता आधी? आधी कमरेचा होता, पायाला मुंग्या येत होत्या, हां, अजून? ते कोपरेच दुखत होता. ओके. हा. बाबा तुमचं नाव काय? ज्ञानोबा पांडुरंग मेमानी. अच्छा, तुमचं वय काय आहे आता? 75 चालू आहे. अच्छा, ठीक आहे. तुम्ही काय काय दवाखाना केला त्या दुखण्यावरती बाहेर? लोणावळ्यातला एकही दवाखाना नाही सोडला आणि थेरपी बी नाही. ही तिसरी थेरपी. थेरपी आहे. हेच असताना तिकडे पहिल्याला होते. यांच्याकडे 8 दिवस काढले. अच्छा, ठीक आहे. मग आता तुम्हाला आपल्या थेरपी मधून काय तुम्हाला आता फरक जाणवलाय? किती टक्के? किती टक्के म्हणजे त्यातून 25% फरक पडला. ओके. अच्छा, तुम्हाला बरं काय काय बरं वाटलं, म्हणजे काय काय फरक पडलाय शरीरामध्ये? शरीरामध्ये म्हणजे पायाला जी मुंग्या येत होती आणि पायावर नख तोंड काय वळत नव्हती ना, अच्छा. ती जरा बरं वाटायला लागली. ओके. आणि तळव्याला लई आग व्हायची ना, ती कमी झाली. ओके. आता राहिले म्हणजे मणक्यातलंच राहिले थोडं. अच्छा, ठीक आहे. मग तुम्ही इथून पुढच्या आईबाबांना काय संदेश द्यायला तुम्हाला आवडेल? हा हा आमच्याकडे आई बाप नाहीत, म्हातारी माणसं नाही. काय म्हणजे बाबा त्यांचं दुखणं बघून माझ्याच एवढ्या दुखण्यात फरक झाला आहे म्हणल्यानंतर त्यांना अशी शर्यतीवाले आहेत की खाट घ्या शर्यती घेण्याजोगी मंडळी आहेत. पण ती पैसे मागणे म्हणजे पैसे मागत पडत आहेत. त्यांना दवाखान्यामध्ये काय 500 रुपये म्हणजे काय किरकोळ वाटतं. पैसे जाऊ द्या, पैशाचा सवाल नाही. तळेगाव काय जाधव सर आणि विजय गायकवाड सर हा थेरपी केल्यापासून आम्हाला सगळं व्यवस्थित झालं. 25% शेकड्यातून 25% फरक पडला आहे. अजून काय 1 महिना झाला नाही. हां बरोबर. थेरपी घेण्यामध्ये संतुष्ट आहे. बाबा तुम्हाला थेरपीमध्ये यायला आवडतं का? हाय बाबा, तुम्हाला थेरपी बोला, तुम्हाला थेरपीमध्ये यायला आवडतं? आवडतं. ओके, ठीक आहे. मग तुम्ही पुढच्या 4 व्यक्तींना सांगणार थेरपीबद्दल? हो. ठीक आहे, सांगणार नक्की? हां. ओके. ल्युमिराइज नंबर 1. नंबर 1. ल्युमिराइज ल्युमिराइज नंबर 1. ल्युमिराइज नंबर 1. ओके. लोणावळा सेंटर नंबर 1. सेंटर नंबर 1. नंबर 1. ओके.